पांडुरंगाची मोठी आषाढी एकादशी होतं, पण तुमच्या भावाचं काय पंढरपूरला जाणं झालं नाही बरं का. मला आपल्या पांडुरंगाचं दर्शन आपल्या लातूर मध्ये झालं, ते कुठं झालं आणि कसं झालं ते सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मोठी आषाढी एकादशी असल्यामुळे आपण आपल्या लातूर मध्ये फिरायला निघलो, पण आपल्या लातूर मधला एवढा मोठा गर्दा बघत ना आपण निघलो पुढे जायला. आषाढी एकादशीला तर मी पंढरपूर मध्ये होतो, पण यावर्षी काय माझ्या जाण्याचा योगच नाही आला बघा. आज आपण 100% उपास पकडतो म्हणून आपण पहिल्यांदा शाबू खाण्यासाठी गेलो. शाबू खाऊन आपल्याला जायचं होतं थोडं फिरायला. पांडुरंगाचं दर्शन झालं नाही म्हणून तुमचा बहुत थोडा उदास झालता, पण लातूर मध्ये फिरता फिरता अचानकच आपल्याला पांडुरंगाचं दर्शन झालं. देव भेटतो ना कोणत्या रूपामध्ये असं लोक म्हणत, पण आपल्याला नाही, लहान लेकरांच्या रूपामध्ये आपल्याला या ठिकाणी देव बघायला भेटला. खरोखरच हे सगळं बघितल्यानंतर तुमच्या भावाला एकदम मनातून आनंद झाला, कारण या ठिकाणी आपण पंढरपूरला नव्हतं गेलो ना आपल्याला इथं दर्शन झालं, लयच भारी वाटलं. आंबापासून जाणारी छोटीशी शाळेची दिंडी, पण आपल्या दिंडीमध्ये खरोखर रिअल दिंडीचा फील होता, कारण या ठिकाणी यांनी एकदम भारी मध्ये नियोजन केलं. तिथून आपण आपल्याला भेटल्या छोट्याशा पांडुरंगाचं दर्शन ते सगळं करून आपण निघालो आपल्या आंबा हनुमानच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. हनुमानजीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा हनुमानजीचं दर्शन केलं, नंतर आपल्या या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचं पण एकदम सुंदर असं दर्शन